दिशा सालियन प्रकरणामध्ये आदित्य ठाकरे यांची SIT चौकशी केली जाणार आहे। या संदर्भातली आताची एक मोठी बातमी, मोठी घडामोड आपल्या समोर येते आहे। SIT चौकशी होणार आहे आदित्य ठाकरे यांची आणि गृह खात्यामधल्या अधिकाऱ्याने पुढारी न्यूजला या संबंधीची माहिती दिलेली आहे। तर दिशा सालियन प्रकरणामधली ही मोठी अपडेट आपण बघतोय। SIT चौकशी केली जाणार आहे आदित्य ठाकरे यांची, त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये आदित्य ठाकरे यांच्या अडचणी वाढणार का हे बघणं सुद्धा महत्त्वाचं आहे। ओमकार वाबळे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। ओमकार, काय अधिकची माहिती आहे? मागच्या पावसाळी अधिवेशनामध्ये ह्या संपूर्ण प्रकरण गाजलेलं होतं आणि महत्त्वाचं म्हणजे भाजपच्या काही आमदारांनी मागणी केली होती की आदित्य ठाकरे ज्यावेळी दिशा सालियनचा मृत्यू झाला त्या ठिकाणी तिथे उपस्थित होते का, त्यांचे आणखी कोणते तिथे मित्रपरिवार तिथे उपस्थित होता का, आणि या संपूर्ण मृत्यू प्रकरणाचं जे वलय होतं याच्याशी आदित्य ठाकरे यांचा काही संबंध आहे का। त्यामुळे अधिवेशनातच ही मागणी करण्यात आली होती। इन हाऊस रेकॉर्डवरती सगळं झालं होतं की आदित्य ठाकरे यांच्या संपूर्ण प्रकरणात चौकशी लावा। देवेंद्र फडणवीस गृहमंत्री होते, देवेंद्र फडणवीस आताही गृहमंत्री, त्यांनी सांगितलं होतं की एक स्पेशल इन्क्वायरी कमिटी असेल जी या सगळ्याची चौकशी करेल। आता SIT कमिटी लागलेली आहे, पण या अधिवेशनात सुद्धा आमदार आता या संपूर्ण प्रकरणामध्ये एक वेगळा पोलीस कमिशनर ऑफिसर असावा, कमिशनर लेवलचा IPS ऑफिसर, याची मागणी करणार आहेत। आणि या संपूर्ण दिशा सालियनच्या प्रकरणामध्ये हे कमिशनर असतील ज्यांच्या अंतर्गत ही SIT सगळी कमिटी काम करेल आणि त्यानंतर आदित्य ठाकरेंच्या अडचणीत वाढ होणार असल्याचं दिसतंय। कारण ठाकरे जर त्या ठिकाणी उपस्थित असतील तर त्याचे पुरावे आता ही सगळी SIT कमिटी गोळा करणार आहे। अगदी ओमकार, मात्र याआधी पण आपण बघितलेलं होतं हे प्रकरण गाजताना। धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। आणि याविषयी बोलूयात ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे जी आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। सुषमाताई, आताची मोठी बातमी आपण बघतोय, आदित्य ठाकरेंची SIT चौकशी केली जाणार आहे दिशा सालियनच्या प्रकरणामध्ये। ही मोठी बातमी वगैरे काही नाहीये। इलेक्शन जवळ आले आणि थोडासा कॉन्फिडन्स वाढला की भाजपा आणि या सगळ्याच लोकांकडून अशा पद्धतीने गिमिक्स खेळले जातात। त्या प्रत्येक गिमिक्सला सामोरे जायला आम्ही तयार आहोत, हरकत नाही। सुषमाताई, मात्र वारंवार खरं तर राणे कुटुंबियांकडून आरोप केले जात होते या सगळ्या प्रकरणामध्ये, आणि त्यांनी आता गेल्या काही दिवसांमध्ये म्हटलं सुद्धा होतं की आदित्य ठाकरे आणि संजय राऊत हे लवकरच जेलमध्ये जातील। राणे कुटुंबीय असतील किंवा राणा असतील किंवा किरीट असतील, ही सगळी लोक आरोप करण्यासाठी अगदी ठरवून ठेवलेली लोक आहेत बिचारे रोजगाराने। त्यामुळे त्यांचा रोजगार चालू राहायचा असेल तर त्यांनी असं सगळं बोललं पाहिजे। त्यांच्या बोलण्याचंही आम्ही स्वागत करतो। राहिला प्रश्न जेलमध्ये जाणार आहेत वगैरे, तर मला असं वाटतंय की जेल किंवा एकूण सगळ्या यंत्रणा आपल्याच हातात आहेत। अशा आविर्भावात भाजपाला चित्र निर्माण करायचं असेल तर त्यांनी खुशाल निर्माण करावं। आम्ही लोकशाहीवर श्रद्धा असणारी माणसं आहोत। तुमच्या वाटेल त्या प्रसंगाला सामोरे जायला आम्ही तयार आहोत। अगदी आपण पाहिलेलं होतं सुषमाताई, मागच्या वेळेला सुद्धा ज्यावेळेला पावसाळी अधिवेशन होतं त्यावेळेला सुद्धा हाच मुद्दा तिकडे गाजलेला होता अधिवेशनामध्ये, आणि आज अधिवेशनाचा पहिला दिवस आहे त्याच वेळेला ही बातमी येते आहे। कारण त्यांना माहिती आहे मराठा आरक्षण, OBC आरक्षणाचे प्रश्न अत्यंत ऐरणीवर आहेत। अगदी त्याच वेळेला ललित पाटील प्रकरणात आम्ही त्यांना धारेवर धरू, त्यामुळे आधीच आपण रान पेटवावं, आधीच आपण दंगा करावा, गोंधळ घालावा यासाठी म्हणून हा सगळा उठाठेवा चालू आहे। परंतु काहीही असलं तरी ललित पाटील प्रकरण कॅनव्हासवरून बारीक 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 करण्याचा आणि अदृश्य करण्याचा प्रयत्न यशस्वी होणार नाही। या प्रकरणी ससून हॉस्पिटलचे डीन संजय ठाकूर यांना अटक करून नार्को टेस्ट करणं आणि ठीक आहे अजून काही राजकीय लोकप्रतिनिधींची नाव ही ठाकूरांकडून बाहेर येऊ शकतात, यासाठी ठाकूरांच्या अटकेची मागणी करणं हा आमचा अधिवेशनातला प्रधान मुद्दा असेल। अगदी सुषमाताई, तुम्ही अशा सोबत राहा। नितेश राणे सुद्धा आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत भाजपचे। नितेश जी, दिशा सालियन प्रकरणामध्ये आदित्य ठाकरेंची आता SIT चौकशी लागलेली आहे, ते होणं गरजेचंच आहे। कारण का गेल्या अधिवेशनामध्ये SIT जाहीर झाली आणि त्याच्यानंतर आम्ही सगळे थांबलो होतो की बाबा पुढची चौकशी कधी होणार। कारण का सगळीकडे वारंवार ज्या एका व्यक्तीचं नाव त्या खून प्रकरणामध्ये येत आहे त्या अशा पद्धतीने अगर मोकाट फिरत असेल
तर अन्य जे काही पुरावे आहेत तेही अजून नष्ट करण्याचा प्रयत्न होऊ शकतो. कारण आपल्यालाही माहिती होतं की ठाकरे सरकारच्या कालावधीमध्ये 72 दिवसानंतर CBI आलेली होती आणि त्याच्यानंतर चौकशी सुरू होती आणि तोपर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोपी आदित्य ठाकरे, त्याच्यामुळे पुरावे नष्ट मोठ्या प्रमाणामध्ये झाले असतील असा संशय होता. म्हणून ही SIT जी स्थापन झाली आहे आणि त्याच्यानंतर आता मी ऐकतो अतिरिक्त पोलीस आयुक्ताकडून कदाचित त्याची चौकशी होऊ शकते. तर ही स्वागतार्ह गोष्ट आहे, कारण का अशा पद्धतीचे लोक अगर समाजामध्ये वावरत असतील, त्यांचं नाव संशयित त्या खून प्रकरणामध्ये आहे, तर मला असं वाटतं की लवकरात लवकर त्यांचा अटक करून त्यांना चौकशी त्यांची झालीच पाहिजे, जेणेकरून कुठेतरी स्पष्टता आली पाहिजे. एकदाच जनतेला आणि महाराष्ट्राला आणि देशाला कळलं पाहिजे की अशा पद्धतीचं नाव आदित्य ठाकरेंचं वारंवार का घेतलं जात आहे त्या एका प्रकरणामध्ये. आणि अगर काहीच नसेल तर निश्चित पद्धतीने त्यांना निर्दोष सुटका होईल, पण कुठेतरी दूध का दूध पाणी का पाणी झालं पाहिजे. ठीक आहे, धन्यवाद नितेशजी, तुम्ही बोलात पुढारी न्यूजशी यासाठी.